ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे। प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध। संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन। वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत। लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध। सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स। पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी। मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर, लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा। संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025चं वातावरण तापलंय। नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 8 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। 26 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवारांना पक्ष चिन्ह आणि अनुक्रमांक जाहीर झाले। त्यामध्ये अपक्ष उमेदवार सौ आलिया शौकत अली सय्यद यांना अनुक्रमांक 8 आणि चिन्ह कब्बशी मिळाला आहे। यावेळी सौ आलिया यांच्या प्रचाराची धुरा स्वतः सांभाळणारे त्यांचे पती शौकतभाई जहागीरदार यांनी C24 तासशी दिलखुलास चर्चा केली आहे आणि संगमनेरच्या सध्याच्या राजकारणावरती जोरदार बाण सोडले आहेत। नमस्कार, C24 तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहत आहे आता सध्या संगमनेर नगर परिषदेची निवडणूक ही सुरू झालेली आहे। ती धामधूमही जोरदार सुरू आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने आपापला प्रचार 1 ते 15 या वार्डामध्ये जोरदार करीत आहे आणि त्यातच नगराध्यक्ष पदाची चुरसही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातच आपण पाहत आहे का संगमनेर शहरात नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार हे उभे आहे। त्याच्यात अपक्ष उमेदवार म्हणजे सौ आलिया शौकत अली सय्यद हे उभे आहे। तर आपल्या सोबत त्यांचे मिस्टर शौकतभाई जहागीरदार आहे। ते नेहमी समाजामध्ये अग्रेसर असतात। त्यांची आज आपण प्रतिक्रिया घेणार आहे। त्यांची चिन्हही वाटप त्या निमित्ताने झालेलं आहे। तर कोणतं चिन्ह त्यांना मिळालेलं आहे आणि नागरिकांमध्ये कसा प्रतिसाद आहे, असे अनेक प्रश्नांवर आपण उजाळा घालणार आहे। शौकतभाई, आपलं C24 तास मध्ये स्वागत आहे। शौकतभाई, आपण ह्या राजकारणात अनेक वर्षापासून आहेत। संगमनेरचं राजकारण आपण करत आहात। तर या निमित्ताने आज आपण नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार हे उभे केलेले आहे आपले मिसेस। तर काय म्हणणार आहात नागरिकांना आपण या निमित्ताने? 2025च्या नगरपालिकेच्या इलेक्शनला मागच्या पंचवार्षिकला म्हणजे 9 वर्ष झाले मी नगराध्यक्षाला मी स्वतः उभा होतो आणि ते इलेक्शन लढवताना माझे एक लक्षात आलं, संगमनेर शहराचा ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे, नगरपालिकेने जे आपल्या संगमनेरची वाढ करायला पाहिजे होती, हातवाढ करायला पाहिजे होती, तरुणांना लोकांना रोजगारच्या संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते, नगरपालिकेमध्ये कर्मचारी भरती असेल, बाकी संगमनेर शहराची स्वच्छता असेल, तर याच्यामध्ये एक हाती आणि एक परिवार ही सत्ता चालवित होता आणि त्याच्यातून जे सुविधा ज्या संगमनेर शहराला मिळायला पाहिजे ते मिळत नव्हत्या। म्हणून संगमनेर शहरामध्ये जनभावना अशी तयार झाली की सर्वसामान्यातला माणूस, या सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाणीव असलेला माणूस, तो सर्वसामान्य जर कधी उभा राहिला तर जनता संगमनेरची निश्चितच त्याला निवडून देईल, ही एक भावना माझी तयार झाली। म्हणून मी विचार केला का नेमकं महिला ओपन झाल्यामुळं नगराध्यक्षाचं, मग मला माझी मंडळी पण शिकलेली आहे, मला सातत्याने राजकारणाच्या बाबतीत घरातून पण मदत करत राहिलेली, मला सूचना करत राहिलेली, त्याला राजकारणाचा अनुभव होता। एक आहे राजकीय परिवारातूनच ती आलेली आहे। आज त्याचे माझे सासरे, तुमचे सासरे आज उपनगराध्यक्ष आहे संगमनेर नगरपालिकेमध्ये। एक असा चांगला अनुभव असलेली आणि संगमनेरच्या जनतेला जी सेवा द्यायची, त्याला एक समृद्ध महिला, जी शिकलेली महिला, ज्याला सगळ्या प्रश्नांची जाणीव असली पाहिजे। आणि काही माझ्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी जे माझे काम करताना मला बघितलं, तर तिला सुद्धा ती काही वेळेस मला सूचना करते, तुम्ही या गोरगरीब लोकांकरता
समजा आम्ही गोरगरिबांना मदत करत असतो, कोणाच्या दवाखान्याचे असतील, कोणाच्या अडीअडचणीचे असतील, कोणी शिक्षणाचे असतील, कोणाचे ऍडमिशनचे असतील, सातत्याने ती पण मला सूचना करायची. आणि मला असं वाटलं तर माझी बायको सुद्धा याच्यात परिपक्व आहे, म्हणून मी या नगराध्यक्षाला माझ्या बायकोला उभं केलेलं आहे. निश्चितच शौकत भाई, आपण आज मिसेसला आपल्या उभं केलेलं आहे. परंतु संगमनेर जनता ही नेमकं आता ह्या नगराध्यक्ष पदाला कोणाला देणार, विराजमान करणार, याचाच प्रश्न सर्वांना आहे. तर आपल्याच मिसेसला निवडून का द्यायचं, काय कारण आहे? तर असंही नागरिकांना प्रश्न आहे, काय यावर आपण उत्तर देणार आहात? बघा, 36 वर्षापासून एक हाती सत्ताधाऱ्यांकडे नगरपालिका होती. मला आठवतं जवळजवळ 45 ते 50 वर्ष झाले आमच्या संगमनेर शहरामध्ये पहिला एक मुस्लिम नगराध्यक्ष झाला होता, नूर मोहम्मद शरफुद्दीन पैलवान म्हणून. आणि त्यावेळेस ती लढत एक सगळ्यात मोठ्या उद्योजक ओंकार शेठ मालपानी समोर आणि एक सर्वसामान्य सायकलवर फिरणारा माणूस, जेव्हा त्यांनी इतक्या मोठ्या दिग्गज माणसाला पाडून संगमनेर शहरामध्ये पहिला मुस्लिम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. आणि विशेषतः त्यांच्या बाबतीत मला एकच सांगायचंय की ज्या माणसाने नगरपालिकेची चहा सुद्धा घेतली नाही, सायकलवर फिरून संगमनेरच्या नगरपालिकेचं काम 5 वर्ष त्यांनी पाहिलेलं, तेव्हापासून तर आजपर्यंत जवळजवळ त्याला 50 वर्ष झालेत, आजपर्यंत कुठल्याही पक्षाने मुस्लिम समाजाची दखल घेतली नाही, मुस्लिम समाजाचा कुठला नगराध्यक्ष केला नाही. आणि म्हणून एक समाजामध्ये भावना निर्माण झाली का बा आपली आज 57,000 मतदार संख्या आहे संगमनेर शहरातली नगरपालिकेच्या इलेक्शनची, त्यापैकी 19,000 मुस्लिम समाज मतदार आहे, तरी कुठल्याही पक्षाने त्याचा विचार केला नाही. आज त्यांच्याकडे जवळजवळ 8 पैकी 4 मुस्लिम आहे आणि 4 इतर समाजाचे आहेत, त्याच्यात 2 दिग्गज उभे राहिलेले. त्यांना दिग्गजांनाच का, सर्वसामान्य का नको? म्हणून मी संगमनेर शहरामध्ये फिरत असताना माझ्या समाजामधच्या लोकांशी भेटत असताना एक लक्षात आलं की ते म्हणे एक आपला जो जाणकार, जो राजकारणात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो असा जाणकार प्रतिनिधी आपल्या समाजातून एक गेला पाहिजे, अशी मागणी मुस्लिम समाजाने केल्यामुळं मग मी माझ्या उमेदवारीची घोषणा केली आणि मी फॉर्म भरून आज इलेक्शनला उभा राहिलो. योगायोगाने एक आम्ही सर्वसामान्य असल्यामुळं बघा देवाची पण कृपा कशी असते, मला कब्बशीचं निशाण मिळालेलं आणि अनुक्रम क्रमांक 8 खालून 1 नंबर आहे, वरून ते 1 नंबर आहे तर खालून मी कारण की मी सर्वसामान्य कुटुंबातून येतो, सर्वसामान्य लोकांमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता असल्यामुळं मला देवाची कृपा अशी की कब्बशी चिन्ह आणि 8 नंबर मिळाला, म्हणजे खालून 1 नंबर मिळाला. म्हणजे आम्हाला खालून आता वरती 1 नंबर गाठायचा आहे, हे जनतेने आणि देवाने सुद्धा संकेत दिले, एक शुभ संकेत आहे माझ्याकरता. आणि मला संगमनेरच्या जनतेला, सर्व समाजाच्या लोकांना मला विनंती करायची की मी सर्व धर्मांना मानणार आहे, मी सर्व क्षेत्रामध्ये काम करणार आहे आणि मी फक्त करणारा म्हणत नाही, तुम्ही करून दाखवलं. मी 18 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची ज्योत शिवनेरी ते संगमनेर पळत आणली म्हणलं, ते पण मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन एक महाराजांचा संदेश, एक सर्व एकोपाचा संदेश या संगमनेर शहरामध्ये देण्याचा प्रयत्न मी केला. सातत्याने माझं लहानपणापासून मी हिंदू समाजात वावरलो, हिंदू समाजात राहिलो, म्हणून ते हिंदू समाजाने मला खूप प्रेम दिलं. एक ह्या अगोदरच्या 2016च्या इलेक्शन मध्ये एक मला हिंदू समाजाने मला त्या वॉर्डातून निवडून दिलं होतं. माझ्या मुस्लिम समाजाचं इनमीन 400 मतदान होतं, तिथं 4,000 मतदान मध्ये 3600 मतदान हिंदू समाजाचं होतं. एक हिंदू समाजाचा उमेदवार असताना सुद्धा मला तिथून निवडून आणलं होतं. ठीक, ह्या लोकांचा विश्वास मला मिळाला की मी 100% खात्रीने सांगतो, माझ्या आज 19,000 मतदार आहेत आमचे मुस्लिम समाजाचे. परंतु माळी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, या सर्व क्षेत्रामध्ये मी काम केले. मी भुजबळ साहेबांसमोर केलं, मी अजितदादांबरोबर त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आता पण मी राधाकृष्ण विखे पाटलांबरोबर राहून ते काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर बीजेपीत गेले, त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर राहिलो. आणि फक्त हे सगळे पक्षांच्या लोकांबरोबर राहण्याचं कारण आहे की मला सामाजिक कामाची आवड होती. ह्या लोकांतून मी काय लोक सर्वसामान्यांचे कामं करून आणले आणि त्या कामाची पावती मला म्हणून संगमनेरकर मला निश्चित नगराध्यक्ष म्हणून मी सय्यद आलिया शौकत जहागीरदारला नक्कीच निवडून देतील, ही मला 100% खात्री. अगदी बरोबर आहे. परंतु आता याच मागे नागरिकांचाही प्रश्न आहे
का आपल्याला निवडून का द्यायचं, आपण काय समस्या, आपलं काय विजन असणार आहे, का नागरिकांच्या समस्या कशा या माध्यमातून सोडवणार आहे, कसा आपला अजेंडा असणार आहे, हेच नागरिकांना प्रश्न आहे. तर आपण काय यावर पण उत्तर देणार आहात? संगमनेर शहरामध्ये सर्वात पहिले संगमनेर हा एक चिवट होत चाललेला आहे. कुठल्या चारही बाजूने आता आपल्या संगमनेर शहराला जागा शिल्लक राहिलेली नाही. त्याच्याकरता आपल्याला आता हद्दवाढ करणं गरजेचं आहे. हद्दवाढ करून जे लोक आज नगरपालिकेला जो 2 कोटीचा वर्षाला भूजन भरतायत, 5 पट दंडासहित जे घरपट्टा न पट्टा भरतायत, त्यांनी कच्चे प्लॉट मध्ये घरं बनवून देणारा कोण? नगरपालिका. आणि महसूल करणारा कोण? नगरपालिका. म्हणजे त्या गोर गरिबांना कल्पना नाहीये, त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्याने 1 गुंठा अर्धा गुंठा जागा घेऊन, पण त्यांना कुठल्याही प्रशासनाने किंवा शासनाने सांगितलं नाही का रे बाबा हे येणे करून घर बनवावं लागतं, नाही तर अन्यथा तू स्वतःचं घर बनवून भाड्याच्या घरात जाणार आहे. आज ते 5 पट दंडासहित जी नगरपालिकाची मनमानी पद्धतीने जी त्यांची घराच्या स्वरूपात वसूल करून राहिलेली, आणि ह्या नगराध्यक्ष 10 वर्ष नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राहिल्या, पण कोणीही त्या लोकांच्या गोरगरिबांचा विचार केला नाही. त्यांची ती कधी जर हद्दवाढ केली असती, मला माहितीप्रमाणे माझ्या जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालेले संगमनेरला हद्दवाढीचा प्रस्ताव आलेला आहे, पण आजपर्यंत हे यांच्या ताब्यात नगरपालिका असताना यांनी कधी हद्दवाढ केली नाही. म्हणून मला सगळ्यात पहिला प्रश्न आहे की हद्दवाढ केली ती हे आरक्षण पुढे जाईल, आणि हे लोकांना गावठाणमध्ये आणून 22 पण दंड भरून यांना अधिकृत येणे देता येईल. हा एक माझा सगळ्यात मोठा अजेंडा आहे. दुसरी गोष्ट संगमनेरची स्वच्छता विषय. स्वच्छता, अहो हे सगळ्या गावची घाण आमच्या मुस्लिम समाजामध्ये एसटीपी आणून टाकणार होते. म्हणजे यांना स्वच्छ करायचा होता संगमनेर घाण करायचा होता. यांचा उद्देशच आम्हाला कळाला नाही. माझ्या लक्षात आलं की यांनी जेव्हा एसटीपी लँड ते एकमेव आमच्या यंग नॅशनल ग्राउंडवर आणला, आमचा समाज सगळा चिंताग्रस्त झाला होता का कसं होणार आता, हे गोरगरीब लोक इथून कसे जाणार, कारण त्याचा वायू गळतीचा इतका विषारी वायू असतो तो. नेमकं ती जागा संगमनेर शहरामध्ये आलेली, त्याच्यापासून मी जे राहतो तिथून जवळजवळ 2 किलोमीटरचा आमचा धोकादायक असतो. अशी परिस्थिती असताना जाणून बुजून फक्त मुस्लिम समाजाला कचऱ्यात घालायचं, घाणीत घालायचं, अशा पद्धतीने ते एसटीपी आणला. पण देवाची कृपा या सर्वांना बरोबर एक आंदोलन केलं. आंदोलन करून त्यावेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते, त्यांना विनंती केली की हा गोरगरीब समाज आहे, हा रस्त्यावरचा समाज आहे, या समाजाकडे पुढे अर्धा गुंठा घ्यायला पैसे नाहीये, आणि त्यांनी जर एसटीपी प्लांट तिथे केला तर हे लोक कुठे जाणार. म्हणून ती विनंती केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी सगळ्यात जास्त मेहनत देऊन ते एसटीपी प्लांट तिथून रद्द करून, पण आता मला कळलं की अमोल खताळांच्या माध्यमातून आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून जे त्यांनी आता 1,05,00,000 त्या जागेला मंजूर केले, आणि या शहरी हद्दीतून बाहेर नेण्याचा जो संकल्प आणि जो आमच्या समाजाने घेतलेला होता त्याची पूर्तता या लोकांनी करून दिली. त्यांचं मनापासून धन्यवाद. परंतु आता सुद्धा नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मी दोघांना विनंती केली होती की माझा 19,000 मतदान असताना तुम्ही एक मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली पाहिजे होती. आम्हाला आमचे सगळ्यात बिकट प्रश्न आमच्या संगमनेर शहरातल्या मुस्लिम समाजाच्या वाडा वस्त्यांचे आहे. आम्हाला रस्ते नाहीये, आम्हाला गटारी नाहीये, अजून स्वच्छ पाणी नाहीये. मला एक प्रश्न मुद्दा म्हणून लक्षात आणून द्यायचा आहे की संगमनेर शहराला अजूनही फिल्टर प्लॅन नाही. जो जुना फिल्टर प्लॅन्ट होता तो आजही बंद पडलेला आहे. लोकांना तुरट्या घालून पाणी नळाला सोडण्याचं काम हे लोक करतायत. यांनी तितकेच दिवस असंच पाणी वाहतं. एक तर पहिले आमचे लोक संगमनेर शहरातल्या 15 ते 20 वर्ष खड्ड्यामध्ये उतरून कंबरले मोडून पाणी भरत होते. इथून तिथून सोय झाली, निवडणुकीची पाईपलाईन झाली, ते पाणी आलं संगमनेर शहरात, पण त्याला फिल्टर प्लॅन नाही. त्याच्या फिल्टर प्लॅन्टचे माझ्या माहितीनुसार ते जुनच फिल्टर प्लॅन्टला कलर रंगरंगोटी करून जर का बाहेरचे तज्ञ बोलवलेले होते की हे फिल्टर प्लॅन्ट चालणार आहे का, याला नवीन पाईपलाईन करावी, ह्यांनी जुन्या पाईपलाईनवर त्या जुन्या फिल्टर प्लॅन्टला कलर मारून तो त्याचे जवळजवळ संगमनेर जनतेचे 84 लाख रुपये त्या फिल्टर प्लॅन्टला मंजूर झालेले होते. त्याचा अजून गोड वंबाल अजून यांनी कुणी सांगितले नाही की फिल्टर प्लॅन्ट का बंद आहे. मला तो स्वच्छ पाणी देण्याकरता, आरोग्याकरता स्वच्छ पाणी देण्याकरता तो सगळ्यात पहिले फिल्टर प्लॅन्ट मला तयार करायचा आहे, तो चालू करून घेणार मी. दुसरी गोष्ट, आज ते म्हणतात की आम्ही 24 ते 25 मैदानं केली. काय अवस्था आहे त्या मैदानाची मी स्वतः जाऊन बघितली. आणि विशेषतः मुस्लिम समाजामध्ये एकही गार्डन नाही, एकही मैदान नाहीये. यंग नॅशनलचं होतं तिथे स्ट्रीट प्लॅन्टचं त्यांनी प्रोजेक्ट आणून टाकलेला आहे. आम्हाला कुठल्याही आमच्या गोरगरीब मुलांना खेळायला जागा नाहीये, त्यांना अंगणवाड्यांना जागा नाहीये. आणि विशेषतः
हे जेव्हा सांगतात की आम्ही 24 गार्डन बनवले, तर त्या गृहांची अवस्था काय आहे? तिथे इतके मोठमोठाले घाण साम्राज्य ते सगळे सामुग्री गंजून गेलेली, त्यांनी पुढे लक्ष नाही दिलं. फक्त यांनी त्या नगरपालिकेमध्ये दाखवण्याकरता या सगळ्या गोष्टी केल्या, पण ऍक्च्युली वास्तविकता जे संगमेश्वर शहरातल्या लोकांना जे त्याची गरज होती, जे त्यांना त्याचा उपभोग घ्यायचा होता, तो उपभोग शेवटपर्यंत घेता आलेला नाहीये. आणि मुस्लिम समाजामध्ये मला सगळ्यात पहिले एक ग्राउंड आणि या सगळ्यांना एक निवांत, जे आई वडील वयस्कर झाल्यानंतर त्यांना निवांत एका घरासमोर कुठेतरी गार्डन असलं पाहिजे. अशा आमच्या कोलेवाडी रोडला असेल, पुरण रोडला असेल, अशा काही जागा आरक्षित जागा आहे, तिथं मला गार्डन करण्याचा माझा मनोदय आहे. निश्चितच अनेक प्रश्नांचे आपण मांडलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण नगराध्यक्ष कधी सौ आलिया शौकत अली सय्यद हे कधी झाले तर आपण अनेक काम या निमित्ताने नागरिकांचे करणार आहात. या निमित्ताने आपण काय आव्हान नागरिकांना शेवटचं करणार आहात, काय म्हणणार आहात? मला कळकळीची विनंती करायची, आतापर्यंत तुम्ही 36 वर्ष या सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात नगरपालिका दिली होती. तुम्ही त्यांचा सगळा कारभार बघितला. 12.5 वर्ष दुर्गाताई, त्याच्या अगोदर 5 वर्ष डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याच्यानंतर दिलीपजी कुंड, हे अशा लोकांच्या माध्यमातून नगरपालिका चालवून बघितली. पण ह्यांनी ज्या पद्धतीने संगमनेर डेव्हलप होत होतं, जे पुढे जायला पाहिजे होतं, जे संगमनेर सिटी, जे ग्रीन सिटी म्हणत होते, वेगवेगळे आश्वासनं देत होते, वल्ला कचरा, सुका कचरा, अशी कुठल्याही प्रकारची यांनी सुविधा दिली नाही. त्या सगळ्या मॅनेजमेंट प्लॅनिंग मध्ये मी ते करण्याचं ठरवलेले. माझी बायको सुद्धा शिकलेली, सवरलेली. त्याच्यामुळं मला जनतेला आव्हान करायचंय का, एक अल्पसंख्याक म्हणून एकदा संधी तुम्ही देऊन बघा. निश्चितच मला, मी काही कॉन्ट्रॅक्टर नाही, मी काही ठेकेदार नाही, मला तिथं काम करायला जायचे. मला माझ्या परमेश्वराच्या कृपेने माझ्या वडिलांनी मला जे व्यवसाय उभे करून दिलेले, माझे जे आज मी प्लॉटिंग मध्ये, शेतीच्या व्यवसायामध्ये, जे मला माझे 3ही मुलं शिकलेले, सवरलेले, एक 2 इंजिनियर झालेले, एक हॉटेलचं मॅनेजमेंट करतो, म्हणजे एक समृद्ध फॅमिली. आम्हाला तिथं जाऊन कुठल्या पैसे नाही कमवायचे, आम्हाला जनतेची सेवा करायची, जनतेकरता कामं करायची. आणि तिथं प्रतिनिधी असा असला पाहिजे तर ते निस्वार्थपणे तिथं जनतेच्या कामं करण्याकरता जाणारा प्रतिनिधी पाहिजे. पैसे खाणार नाही, हे मोठमोठाले स्वप्न दाखवून आणि यांनी फार नगरपालिकेचा सगळा भूखंड खाऊन टाकला. सगळे करप्शन करून इतकं भ्रष्टाचार केलेले आहे की हे मी नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर संगमनेरच्या जनतेच्या निश्चित लक्षात आणून देईन. एक सर्वसामान्य कुटुंबातली महिला आहे, एक शिकलेली, एक अनुभवी, माझ्या 35 वर्षाचा राजकारणाचा तिला अनुभव आहे. आणि ते निश्चितच मला वरून जे मी सर्व पक्षांमध्ये माझे जे वरती मी जे कामं केलेले, 35, मी 3 जिल्ह्याचा निरीक्षक होतो, म्हणून तुम्हाला पक्षाने मी एक योग्य होतो म्हणून मला 3 जिल्ह्याचा निरीक्षक केलं. लातूर, धुळे, नंदुरबारचा मी निरीक्षक म्हणून पक्षाची कामं केले. तिथे सुद्धा मला प्रसन्न अनुभवा मिळाली. निश्चित नगरपालिकेमध्ये जर माझ्या मिसेसला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं, ते संगमनेरचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलंही करप्शन नाही. मी तुम्हाला सांगतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो तर मी त्या विचाराचा काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून तुम्ही 18 वर्ष ज्योत आणली, कारण आम्हाला एक वारसा मिळालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आम्हाला इनाम दिलेलं आहे त्याचा तांबडपाठ मी घेऊन आलेलो आहे. मी एक इमानदार जहागीरदार आहे आणि इमानदारीचं सर्टिफिकेट मी महाराजांकडून घेतलेले आहे. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की मला एकदा नगराध्यक्ष म्हणून माझ्या बायकोला संधी द्यावी. आलिया शौकत जहागीरदार की हिला एकदा तुम्ही नगराध्यक्ष म्हणून संधी द्या, अशी कळकळीची विनंती करतो. आणि निशाणी माझी एक सर्वसामान्य कुटुंबाला मिळालेली निशाणी एक कपबशी, जो की घरात आपला सकाळी उठल्यानंतर तो पहिले कपबशी चहा घेतो, तीच कपबशी मला मिळालेली. आणि अनुक्रम क्रमांक हा 8 मिळालेला सगळ्यात शेवटचा आणि खालून 1 नंबर आणि खालचा 8 नंबरचा अनुक्रम क्रमांक हा, म्हणजे मी ते वरून येणार आहे, मी खालून वरती जाणार आहे, म्हणून मला तो 8 नंबर अनुक्रम क्रमांक आहे. आणि कपबशी हा माझ्या बायकोचं चिन्ह आहे. तो मला कळकळीची विनंती, मी अपक्ष म्हणून उमेदवार असलो जरी तर मी राजकीय अनुभव चांगला घेतलेला असल्याने सगळ्या समाजामध्ये वावरत असताना मला सर्व समाजाने संधी द्यावी एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराज. निश्चितच आज आपण शौकत भाई यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. त्यांची वाईफ मिसेस ही हे उभे आहे आणि त्यांनी अनेक प्रश्नांवर उत्तर दिलेलं आहे आणि काय विजन आहे त्यांचे, या अनेक विजनवर ते अनेक प्रश्नांवर त्याची तोड
निवडून आल्यानंतर निश्चितच त्यांना पर्याय म्हणून सौ आलिया शौकत अली सय्यद यांना निवडून द्यावं अशी विनंती करत कप बशी हा चिन्ह आहे त्याकरिता सर्वांनी निवडून देण्याकरिता आव्हान केलेलं आहे. पाहूया या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होतंय. शावीज शेख, C24 तास, संगमनेर. शावीज शेख, C24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर.